जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्धाश्रम, गोशाळा, अनाथांचे संस्थापक परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरुमोहनगिरीजी बहुरूपी महाराज की ज्यांचं आता 105 आजच्या दिवशी ज्यांचं 105 वर्षामध्ये पदार्पण होत आहे, त्यानिमित्ताने आपण सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. म्हणून तुमचं आश्रमी सचिव या नात्याने खूप खूप स्वागत करतो, खूप खूप धन्यवाद मानतो की आपण आमच्या बाबाजींवर प्रेम करत या ठिकाणी उपस्थित झालात. म्हणून पुन्हाच एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आश्रमाचे जे सदस्य बॉडी आहे या ठिकाणी समाधान कापसे असेल, अजय धनवट असेल, शिवाजी महाराज जोंदाळे असेल, त्यांनी ताबडतोब माईकच्या डाव्या बाजूला यायचं आहे. शिवाजी जोंदाळे, त्याच्यानंतर राजू जाधव, समाधान कापसे या ठिकाणी अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये शिवगिरीजी महाराजांचं आगमन होत आहे. तोपर्यंत उपस्थित साधू संतांचे या ठिकाणी एक 5-5 मिनटं आपलं मनोगत व्यक्त होणार आहे, आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. कारण बरंचसं पब्लिक अजून बाहेर उभं आहे, त्या पब्लिकनी सुद्धा मध्ये यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये संत महंत या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वप्रथम आमचा आश्रमीय चिरंजीव लखनगिरीजी महाराज की जे आमचा लखनगिरी बाबा की याच आश्रममध्ये लहानचं मोठं झाला आणि आज संन्यास संप्रदायामध्ये अतिशय मोलाचं जोराचं काम. ओके बरोबर. या ठिकाणी आमचे जावई आणि सर्व असणारा 51 किलो फुलं ते बाबांवर उधळणी करण्यासाठी राघवेश्वर आश्रम, त्याचप्रमाणे आमचे जावई या ठिकाणी उपस्थित झाले आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी ताबडतोब मी लखन बाबाला विनंती करेल की अगदी 5-5, 10-10 मिनटामध्ये या ठिकाणी टाईम खूप झालेला आहे आणि नंतर बाबाही बोलणार आहे, थोड्या वेळ शिवगिरी बाबाही बोलणार आहेत. अगदी लखनगिरी बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहे. जे बाहेर थांबलेले मंडळी त्यांनी मध्ये येण्याची कृपा करावी. हॅलो. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरोखर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा या न्यायाप्रमाणे परमपूज्य अनाथांची माता पिता स्वामी वासुदेव नंदगिरी मोहनगिरी बहुरूपी बाबा खऱ्या अर्थानं बाबाजींचं आज या ठिकाणी 105 या वयामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण करीत आहे. सर्वात भाविक भक्त सज्जन बालगोपाल सर्व अनेक ठिकाणून या ठिकाणी संत महात्मे उपस्थित झालेले आहे. खरोखर श्री गुरु सारिका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करे, राजे असी कांता काय भेक मागे मनाचे अजुगे सिद्ध पावे याप्रमाणे अनाथ लेकरांवरती जसं अनाथांचं काळे विश्वाची माऊली ज्ञानोबराय सांगतात की बाबांनो ज्ञानराज माझी योग्याची माऊली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही विश्व जेही काही असेल परमपूज्य बाबाजी या ठिकाणी आहे. बघा अनाथ लेकरांसाठी अहोरात्रभर झटणारे किंवा पंढरपूरची वारी असेल, आळंदीची असेल, त्र्यंबकची असेल, पैठणची असेल, कारण का नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी बाबांपाशी नित्य नियम आहे. आणि खरोखर आज आपण या ठिकाणी 105 या ठिकाणी मध्ये बाबाजींनी पदार्पण केलेलं आहे. एक आश्चर्याची गोष्ट आहे. नाही तर आपण बघा आपण सर्व या ठिकाणी बसलेलो, कोणी 65 मध्ये, कोणी 44 मध्ये आहे की नाही. परंतु इथं निष्काम सेवा आहे. आणि निष्काम कारण का कोणीही येऊ, अनाथ असो, दुबळा असो, गरीब असो, दुबळा कोणतंही रूपाने येवं आणि बाबाजींनी त्या ठिकाणी आपलंसं करून घ्यावं, आपलंसं करावं. आणि आपलंसं करीत असताना त्या ठिकाणी असा हा महान महात्मा खरोखर या जगामध्ये होणं नाही, होतच नाही. कारण का जसं बघा माऊली ज्ञानोबराय सांगतात की बाबांनो योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. हे योगी आहे, महात्मे आहे, संन्यास रूपाची प्रवृत्ती साधना त्यांच्यापाशी आहे.
आणि एवढी साधना भरत असताना सुद्धा हे जेवढेही अनाथ मुलं बाबाजींनी बघा, जसं घार हिंडती आकाशी नजर मात्र पिलापाशी असते, या न्यायाप्रमाणे या अनाथ लेकरांचा बाबाजींनी या ठिकाणी सांभाळ केलेला आहे. त्यामध्ये अनेक या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये असो, लासलगाव असो, अनेक ठिकाणी बाबाजींनी हे कार्य हाती घेतलेलं आहे. जसं उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, आयशी चराचर कीर्ती ज्यांची, धर्माचा गाडा मात्र त्या ठिकाणी बाबाजींनी हातात घेतलेला आहे. आणि खरोखर बाबाजींच्या आशीर्वादानं बाबाजींच्या कार्यामध्ये या ठिकाणी असताना अनेक मुलामुलींचे या ठिकाणी विवाह संपन्न झालेले आहे. आजही जर बघितलं, ज्याही ठिकाणी आपण बाबाजींची कन्या असो, जावई असो, अनेक या ठिकाणी, परंतु महाराज म्हणतात की बाबांनो, ज्या ठिकाणी कुणालाही आधार नसताना परमपूज्य अनाथांची माता पिता स्वामी वासुदेव नंदगिरी मुनगिरी बहुरूपी बाबांनी आधार द्यावं. अनाथांचा नाथ जनार्दन, खऱ्या अर्थानं जिथं विश्व आहे, ज्ञान आहे, वैराग्य साधना संपन्न झाली आणि अशा महान संतांच्या विभूतीमध्ये आपण एक संगतीला आहोत. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही जेते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. या कलियुगामध्ये असेल सर्वश्रेष्ठ संत महात्मे आहे. म्हणून खरोखर सर्वांना शुभेच्छा द्यायचं काम बाबांना नाही, कारण का आपण बघा, सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची. इमलगिरी बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. या ठिकाणी बाबाजींचे अनुयायी आणि अगदी आमच्या बहुरूपी बाबांवर जीवापाड प्रेम करणारे आमचे गुरुवर्य इमलगिरीजी बाबा, अगदी काल त्यांना फोन केला. पहिला प्रश्न, मी काय आणू, मी काय देऊ? म्हणलं बाबा काय देऊ नका, या. आणि या ठिकाणी इमलगिरी बाबांचं आगमन झालं आहे. त्यानंतर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दत्त महाराज, ज्येष्ठ गुरुबंधू नाशिककर दत्ता भाऊ, त्यांनी ताबडतोब माईक जवळ यायचंय. आमचे दत्ताभाऊ हे बाबांचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहे. तेही दोन शब्द या ठिकाणी बाबांच्या वाढदिवसानिमित्त आपला परिहार देतील. यानंतर एक दोन चार संत बोलतील, कारण मला माहिती आहे की आपल्याला पहिल्याच मिरवणुकीला खूप टाईम झाला आहे. पण त्याच्यात माझी चुकी नाही, कारण तुम्ही लेट आले, मी मिरवणूक लेट काढली, अजून येऊच राहिले. चालतं 5 वाजेपर्यंत कार्य या ठिकाणी. हो, कृष्णाला बोलायला देणार, एक 10-10, 5-5 मिनटं सगळ्यांना देणार आहे. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू की ज्यांनी अहोरात्र बाबांची सेवा केली. मिलिटरीतून सेवा संपल्यानंतर की अनाथ आश्रमाची सेवा, गोशा आणि सांगण्याजोगं सर्वांनी त्यांच्यासाठी टाळी वाजवा. जोही त्यांच्या वावरात चारा निघतो 10-15 एकरमध्ये पूर्ण चारा ते आपल्या गोशाळेला दान करतात. म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. श्रीमंत दादा पुढे या, श्रीमंत दादा, सागर दादा पुढे या, पुढे या. अजय भाऊ, दत्त दादांनी बोलायला सुरुवात करायची आहे. गुरुवर्य संत श्री वासुदेवानंदगिरी महाराज, मी मिलिटरीमधून आलो, मला काही त्या गोष्टीतलं अध्यात्माचं जाण होतं, पण जाणण्यामध्ये आणि बरोबर घेऊन किंवा एखाद्या संताची साथ मिळण्यामध्ये हे लहानपणचं पुण्य जे वडिलांनी मला जनार्दन स्वामीच्या अंगा खांद्यावर खेळवलं होतं. मला अक्षरशः आठवतं, मी लहान असताना त्र्यंबकला जनार्दन स्वामीच्या खांद्यावर बसून त्यांचे केस वगैरे ओढलेले आहेत, एवढं मला चांगलं आठवतं. त्यावेळेस मी काहीतरी दुसरीला असेल काय, तर ते पुण्य काय का ना कामं येऊन मला अशा गुरूंचं एक गुरुपद मला लाभलं आहे. आणि ते बी मला गुरुचं शिक्षा, जी गुरुपद जे त्यांनी मला बहाल केलं आहे, ते भीम पूल जो आपला, आम्ही याला गेलो काशीला गेलो होतो, काशीहून बद्रीनाथ धामला गेलो, तिथून व्यास गुफा आणि गणपती गुफा आणि त्याच्याच शेजारी भीमपूल म्हणून आहे, जिथून बाकीचे सगळेजण वर चढून त्यांचं प्रयाण केलं होतं. त्या पुलावर बाबांनी मला दीक्षा दिलेली आहे. त्यामुळे मी हे पुण्य कुठून आणलं आहे, का आणलं आहे मला नाही माहिती, पण असा गुरु मला लाभला आहे की ज्यांनी अजून मला एक शब्दसुद्धा बोललेला नाही, पण काय द्यायचं असेल ते दिलेलं असणार आहे. टाळ्या वाजवा
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. आणि आत्ताच लेटेस्टचा अनुभव आहे. एकाचं स्वप्नामध्ये जाऊन त्यांना दृष्टांत दिलेला आहे. ज्यावेळेस बाबा कोणाच्या स्वप्नात जातात ते म्हणजेच त्या अर्थ आपण एवढे सगळेजण भाग्यवान आहेत का अशा महात्मा असा संत आपल्यापुढं बसलेला आहे. आणि त्या संताचा आज 105वा वाढदिवस आहे. म्हणजे ते 105व्या वर्षात साजरपण करत होते. आपण त्यांची ही मनोकामना त्यांचे हे आशीर्वाद आपल्याला असेच पुढं चालत राहो भेटत राहो. आणि त्यांनी जे आत्ता एक त्यांना आजारपणातून ते बाहेर आलेले आहेत तर आजारी त्यांनी का पडावं तर हे त्याचे कर्म असतात. रामाला नाही चुकले देवांना नाही चुकले तर ते संत आहेत त्यांना काय चुकणार आहेत. पण संसारातून संतपण आणि संतपणातून महात्मा बनणं आणि महात्मातून ते एक विशिष्ट अशा गिरीपदाला जाणं हे या अशाच लोकांचे काम आहेत. आपल्या संसारित लोकांचे नाही आहेत. आपण फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. पलोपदी जे बी काही त्यांचं कार्य चाललेलं आहे. आज आश्रमात वृद्ध आहे बालगोपाल आहेत गाई गौर आहेत तर सगळ्यांना परोपरीने ज्याने त्याने जसं जसं होईल तसं तसं आहे. प्रत्येक वर्षी एक दोन विवाह होत राहतात. आणि हे मी कार्य ज्यावेळेस मी स्टार्टिंगला होतो त्यावेळेस मी सांभाळायचा किंवा मी बराचसा पुलान करायचा प्रयत्न केला पण स्वभाव माझा खूप स्ट्रेस्ट त्याच्यामुळे बाबांनी मला पोलीसमध्ये जाऊन दिलं नाही. मग मी बाकीच्या परीक्षा दिल्या. मी पाटबंधारे होतो. मी आत्ता परवा दिवशीच रिटायर झालो आहे पाटबंधाऱ्यामधून. सेकंड रिटायरमेंट. पहिलं रिटायरमेंट फौज ती 99ला झाली. मागची कालची परवा दिवशी रिटायरमेंट आहे ती माझी पाटबंधाऱ्यातून झाली. मी आजही पूर्ण वेळ देऊ शकत नाही किंवा देणार नाही का काय नाही हे मी नाही सांगू शकत. कारण ते सगळं काही बोलवणं नाही बोलवणं त्यांच्या हातात आहे. त्यांनी बोलवलं आपण हजर आहे नाही बोलवलं हे ते प्रत्येकाने लक्षात धरा. कुठंतरी तुम्हाला वाटलं काहीतरी बाबांना द्यायचं आहे हे समजून जा की बाबांनी तुम्हाला अप्रत्यक्षरित्या आदेश दिलेला आहे. याचंच उदाहरण मागच्या वेळेस त्र्यंबकला जाताना बाबांना सरांना साबुदाण्याच्या गोणीची आवश्यकता होती आणि मला काही मनी झाली नसताना मी संध्याकाळी जाऊन साबुदाण्याची गोणी घेऊन घरात आणलं आणि त्यांना म्हटलं माझ्याकडे आल्याशिवाय मी देणार नाही. मी माडं सांगविला बाबा पहिल्यांदा ती दिंडी तिथं आली आणि गोणी दिली. ते सरांकडून मला कळालं की गोणीची खूप आवश्यकता होती आणि तुम्ही कशी काय आणली म्हटलं मला काय माहिती बाबांनी मला मनात काय दिलं आणि काय नाही दिलं. म्हणजे हे लक्षात धरा की प्रत्येकाला कुठं काय ना दान करायचं हे करायचं. आश्रम भरपूर आहेत. आपला आश्रम पहिला नंतर दुसरा आश्रम आहे. जेवढं जन होईल तेवढं सगळीकडे देत राहा पण आपल्या आश्रमाला हक्काने देत चला. मला जेवढं बी होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो आहे. आता रिटायरमेंटचं काही असेल कार्य तर त्या गोष्टीला मी उतरू शकेल. पण ज्या गोष्टीला मला सगळ्यांना विनंती आहे मनात कुठंतरी भावाला समजायचं बाबांचा आदेश आला हे लक्षात धरा सगळ्यांना. कुठेही झोपेतून एका जागा आल्या आज काय बरं बाबा आठवले काहीतरी गडबड आहे आपल्यामध्ये. बाबा ते निवारण्याचं काम करतात. ते देव जो येतो तो त्यांच्या रूपाने आपल्यापर्यंत आशीर्वाद देतो हे लक्षात धरा. कृपया करून बाबांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करायची आणि ते बाबांनी त्यांचं जे काही महात्मा असेल ते आपल्यापर्यंत येतं हे तुम्ही जाणून घ्या. प्रत्येकजण जाणून घ्या. कुठं ना कुठं कशा ना कशा रूपाने बाबा आपल्याबरोबर आहात हे लक्षात धरा. जय जनार्दन. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायचे. या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. दोन बंडल ना नाही त्याच्यात अजून एक बघा पांडुलेचारा या ठिकाणी दोनच पेजात या ठिकाणी कृपा करून ए भजनी मंडळ चला खाली इकडं भजनी मंडळ चला भजनी मंडळाने ताबडतोब या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. हां कृपया करून या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर ये जे ते कोणी दिनेश मला तर गाडी त्यांची सॉरी या ठिकाणी दिनेशगिरी बाबांचं आगमन झालेलं आहे. कृपया करून बाकीच्या मंडळींनी या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी दिनेशगिरी महाराज यांचं आगमन झालेलं आहे आणि लगेच या ठिकाणी वाहिगुरु बोलताय ना या ठिकाणी आमचा गणेश बाबा बोलताय 2 शब्द या ठिकाणी आमचे गणेश बाबा हे बोलताय. मंगलम गुरु मंगलम गुरु ज्ञान मंगलम के पग वंदन किए
नासय विघ्न अनेक. तर आपल्याला जीवनात भक्ती करायची असेल, ती भक्ती करण्यासाठी मार्गदर्शन लागतं. भक्ती केल्याशिवाय आपण भगवंत होऊ शकत नाही. परंतु एवढं दोन्ही साध्य झाल्यानंतर भगवंतापर्यंत पोचता येतं. परंतु सद्गुरुमूर्ती अशी असते की ज्यांच्याजवळ आपण कुठल्याही क्षणामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये गेलो तर भगवंत आपल्याला आईप्रमाणे जवळ घेतात. हे सद्गुरू आपल्याला आईप्रमाणे जवळ घेतात. जसे लेकुराचे हित माऊलीचे चित्त, म्हणजे आपल्या लेकराचं कशाने हित होईल ह्या हेतूने माऊली म्हणजे सद्गुरू माऊली या ठिकाणी आपले बहुरूपी बाबाजी माऊली रूपाने आहेत. असे आपले ते अनाथाचे नाथ संत बहुरूपी बाबाजी हे माऊली स्वरूपाने आपल्या लेकरांचं शिष्यांचं हित जाणतात. म्हणून त्यांनी हे काय कार्य अनाथाची सेवा भगवंताची भक्ती म्हणून वारी करतात. सगळ्यांना संस्कार लक्ष्मी प्राप्त करून दिलेले आहेत. आपल्या सगळ्यांना कसे संस्कार लावा सेवाचे अन्नदानाचे या ठिकाणी त्यांनी असं आगाध त्यांचं कार्य आहेत. असं कार्य वारंवार हमेशा चालत राहू, कीर्ती रूपाने चालत राहणारच आहेत. मी एवढे माझे 2 शब्द बोलून बाबाजींच्या चरणी नतमस्तक होऊन ओम नमो नारायण. या ठिकाणी खूप खूप धन्यवाद दत्ता बाबा, खूप छान असा आशीर्वाद दिलेला आहे. या ठिकाणी आमच्या लासलगावची बुलंद तोप बाबा अमरनाथ ग्रुपचे सदस्य, अनाथ आश्रमाचे ट्रस्टी आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि बहुरूपी बाबांवर एकनिष्ठ की जिथे जाईल तिथे बाबांच्या नावाचा जयघोष करणारे असे आमचे जाधव महाराज. त्यांना विनंती करतो, आमचे जय भोले शक्यतो त्यांना त्यांच्या आडनावाने किंवा नावाने कोणी ओळखत नाही, परंतु जय भोले म्हटलं की आमच्या अख्ख्या लासलगावमध्येच नव्हे तर पंचकृषीत प्रसिद्ध आहे. म्हणून आमच्या जय भोले बाबांना सांगेल की आपणही या ठिकाणी या पुढे इकडून आपणही बाबांना भरभरून शुभेच्छा द्यायच्या आहे. सद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज की जय. परमपूज्य भगरी भगवान की जय. आमचे मार्गदर्शक आमच्या वडिलांसमन म्हणजे लहान वयात सुद्धा आमच्यावर खूप असं भरभरून प्रेम केलं आणि या धार्मिक कार्यामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी हिरारीने भाग घ्या आणि समाज कार्य करा हा उपदेश बाबांनी आम्हाला 1988-89ची गोष्ट या लासलगावामध्ये आजूबाजूला पर्णकुटीचे जेव्हा जेव्हा उद्घाटन असायचं, बाबा त्यावेळेस एक छोटीशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये 2 ते 3 अनाथ मुलांना सांभाळून सद्गुरू संत जनार्दन स्वामींचं कार्य येवला तालुक्यात असो निफाड तालुक्यात असो त्या ठिकाणी उद्घाटन करायचं असलं आमचं लासलगावचं रिक्षा युनियन तेव्हाचे क्षण आठवता बाबा. म्हणजे आज अभिमानाने सांगावं वाटतं का ज्या बाबांचे पदस्पर्श आमच्या रिक्षामध्ये लागायचे आणि तिथून आम्ही आज या ठिकाणी जे आहे ते फक्त बाबांची कृपा आहे. आणि बाबा हे धर्मकार्य करत असताना धर्मकार्यासोबत अनाथ आश्रम असो, वृद्धाश्रम असो, गोशाळा असो, हे जे मोठं कार्य करतात, रामाचं कार्य केलं आणि रामाचं कार्य करीत असताना सदैव लक्ष्मणाची साथ ही रामाला असायची. आणि त्याच पद्धतीने आम्हाला लासलगावकरांना अभिमान वाटतो का असे राम लक्ष्मणाची जोडी आम्हाला लासलगावकरांना मिळाली. आणि या लासलगावचं नाव भारतात नव्हे तर इंटरनॅशनल परदेशामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी लासलगाव
हे नाव जे रूपाला आलं, नावारूपाला, ती कुमारी दुर्गाईच्या माध्यमातून. दुर्गा जिथे असेल तिने त्याजवळ यायचंय. आणि आम्ही बाहेर जेव्हा जातो तेव्हा अभिमानाने सांगतो का आम्ही लहानपणापासून बाबांबरोबर राहिलं आणि त्या बाबांचं नाव आज परदेशात आहे. बाबांच्या अजून खूप खूप सहकार्य घडो. आज या 40 खेड्यांमध्ये नावाजलेला जर ग्रुप असेल तो बाबा अमरनाथ ग्रुप. आणि या ग्रुपला सदैव मार्गदर्शन बाबाजींचा असतो. ते बाबा अमरनाथ शिवमंदिर बांधण्यापासून यात्रेकरूंना यात्रेला नेणे, सांभाळून आणणे, भंडारा आणि 80-85 हजार लोकांच्या झाडपट्टीचा जो आम्ही भंडारा करतो त्या भंडाऱ्यामध्ये सर्व आशीर्वाद हे बहुरूपी बाबांचे आणि विमलगिरीजी महाराजांचे असतात. आणि या संतांची साथ आम्हाला असल्यामुळे आम्ही हे कार्य करू शकतो. मी परत एकदा बाबा अमरनाथ परमपूज्य भक्तरी बाबा भक्त परिवाराच्या वतीने बाबाजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय भोले, जय भोले, जय भोले. यानंतर आपण त्यांची आवर्जून वाट पाहत होतो असे आमचे हृदयस्पर्शी आमचे गुरुवर्य की खऱ्या अर्थाने मी त्यांची क्षमा मागन. मी दरवेळेस त्यांना विसरूनच जातो. नंबर पण आहे, सगळंच आहे, पण दरवेळेस आहे ना. परंतु ह्यावेळेस माईनं मला ठरवून सांगितलं, मला देखत दिनेशगिरी बाबांना फोन लावा. तो मला काय, मला ऐकावं लागत, मलाच नाही बोलवती. म्हणलं नाही तो देखतला येतो. आणि काल दिनेशगिरी बाबांना फोन केला आणि बाबा या ठिकाणी धावत पळत आले. म्हणून बाबांच्या मुखातूनही आपल्याला या ठिकाणी भव्य असा आशीर्वाद भेटेल. नारायणं नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं दिवी सरस्वती व्यासं ततो जयमुजरहितं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते. कैलासरानां शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुट झळाले. कारण्यचंदो भव दुःखहरी तुझ वीन शंभो मज कोण तारे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शिवस्वरूप राष्ट्रसंत गुरुमाऊली बाबांच्या कृपा आशीर्वादाने बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये परमवंदनीय परम आदरणीय ब्रह्मलीन भगरी बाबांच्या समाधीने पवित्र पावन झालेली भूमी. आणि ह्या भूमीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा कृपा आशीर्वाद घेऊन आज आपल्या समोर ज्या महापुरुषांचा 105वा अभिष्टचिंतन सोहळा होत आहे असे आमचे वासुदेव नंदगिरीचे महाराज. एकदा टाळ्या वाजून या सकल संतांचं आपण स्वागत करू. कारण की भव्य अशी मिरवणूक सर्व संतांच्या माध्यमातून बाबांचे सर्व भक्तगणांच्या माध्यमातून आज झालेली आहे. विशेष आहे बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला नाशिक जिल्ह्यामध्ये 105 वर्षाचं कोणी असेल का नाही माहीत नाही. मला असं वाटतं आपले बाबाच असतील. आणि
बाबांची विशेष कृपा आहे, कारण की 105 वर्षानंतर हातात कांडी नाही, अजूनही स्वतः सर्व पूजा पाठ स्वतःच करतात. मला सांगा याच्यापेक्षा सद्गुरूंची काय कृपा असावी लागते? लक्षात घ्या, याच्यापेक्षा दुसरी कृपा नाही ना. एवढं मोठं सुदृढ आरोग्य, आयुष्य काही नाही मिळालं असेल पण आरोग्य नाही मिळत. आणि आमच्या बाबांना बाबाजींनी खूप चांगलं आरोग्य दिलं. याचं एकमेव कारण असं आहे महाराज, ही अनाथांची जे काही सेवा करतात, अनाथ लेकरांना जे काही सांभाळतात, जे काही वृद्ध आहेत त्यांना सांभाळतात, त्यांची सर्वांचा आशीर्वाद बाबाजींना आहेत. ते पुण्यपत्री असल्याशिवाय एवढं भव्य दिव्य आरोग्य आपल्या जीवनामध्ये लाभणं अशक्य आहे. वास्तविक पाहिलं तर आज फार मोठा पर्वकाळ आहे. मुख्य ज्या 5 पंचमी मानल्या जातात त्यापैकी नागपंचमी आहे, ऋषीपंचमी आहे, ललिता पंचमी आहे, अजून कोण पंचमी आहे? वसंत पंचमी आहे. लक्षात घ्या, गुरु शिष्याचे नाते आमचे जन्मजन्मीचा शिक याचं उदाहरण म्हणजे बहुरूपी बाबा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचा अवतार आविष्कार कार्य ललिता पंचमीला आहे आणि बाबांचा नागपंचमीला. लक्षात घ्या, एवढा समन्वय सद्गुरूंवर श्रद्धा असल्याशिवाय होऊ शकत नाही. होता पूर्वजन्मीचा ठेवा, तो या भावा सापडला. ज्या वेळेस भगवंत अवतार घेतात त्यावेळेस संतांनी अवतार घ्यावा लागतो. आणि संतांचा अवतार घेण्यासाठी भगवंतालाच अनेक रूपामध्ये, या बहुरूपामध्ये सर्व बहुरूप आहेत. बाबांच्या माध्यमातून हे जे आहेत ना संत, हे सर्व बहुरूप आज आलेले आहेत. त्यापैकी आमचे गणेशानंद बाबा असतील, आमचे बाबाईंचे पुतणे आहेत विमलगिरीचे महाराज, ते पण व्यासपीठावर आहेत. आमचे गंगागिरी महाराज आहेत, रविगिरी महाराज आहेत, आमचे बालकनाथ बाबा आहेत. सर्वच आमचे लखन बाबा लहानपणापासून बाबांच्या सान्निध्यात राहिलेले सर्व. आणि 550 साधू आज बाबांच्या ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आलेत. अशा पर्वकाळावर वास्तविक पाहिलं तर नागपंचमीचा एकही, कारण की तो गुण बाबाजींमध्ये आम्ही पाहिला नाही. ते म्हणतात त्यांच्या मुखातून की मी असा होतो, मी पहिले तसा होतो. कारण पंचमीचा जन्म असल्यावर थोडा फुंकार असेलच बाबांचा पहिले, परंतु जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये मिळत नाही तोपर्यंत माणसाचं जीवन बदलत नाही. ज्यावेळेस जातेगावला बाबांची भेट झाली, वास्तविक मोठे अधिकारी होते बाबाजी, आणि बाबाजींवर एवढं मोठं धर्मकार्य चालू, लोक असे श्रमदानाला जायचे. आणि काहीतरी संशयास्पद काहीतरी बाबाजींच्या मुखातून ऐकलं की मी त्या हेतू पुरस्कार तिथं गेलो. पण ज्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामींना पाहिलं, मला साक्षात पिनाकेश्वराचं दर्शन त्यांच्यामध्ये झालं आणि माझ्या वृत्तीमध्ये बदल झाला. सर्वचाचा दीप सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणाजवळ त्या दिवसापासून लावून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या धर्मकार्याचा धर्मध्वज माझ्या जीवनामध्ये मी हातात घेतला. आज तागायत 105 वर्ष झाले तरी अजूनही तो सोडला नाही, तो वाढत चालला. आत्ताच सांगितलं साहेबांनी की अनेक देशांमध्ये आमचे ते लेकरू, आमचे सरांचं आणि माईचं सुद्धा फार मोठे उपकार आहेत या धर्मकार्यामध्ये. आणि त्या लेकरांनी एवढं प्रसिद्ध केलं, तुम्हाला म्हणावं लागेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे किंवा कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. कारण कोणतरी अवतारी महापुरुष आपल्या कुळामध्ये जन्माला आला की 42 कुळांचा उद्धार होतो. तसं ह्या माईच्याही लेकरांनी अशा प्रकारचा उद्धार केलेला आहे. आज फार मोठा पर्व काळ आहे, लक्षात घ्या. कारण की आपण सर्पाला काय म्हणतो की तो आपला वैरी आहे, आपण घाबरतो, परंतु असं नाही आहे. ही जीवसृष्टी जेव्हापासून निर्माण झाली, विधात्याने निर्माण केले, तेव्हापासून या सर्पराजांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आपण ज्या धर्तीवर बसलो आहेत, ब्रह्मदेवाच्या प्रसादापासून शेषनाग तयार झाला आणि त्या शेषाला ब्रह्मदेवाने सांगितलं की बाबा रे, तुला एक काम करावं लागेल. म्हटलं काय काम आहे माझ्यासाठी? म्हणे ही पृथ्वी तुला डोक्यावर धरावं लागेल. शेषनागाने पृथ्वी धारण केली म्हणून तर आपण आज स्थिर आहेत. त्याने थोडी मान हलवली तर काय होईल? आणि म्हणून त्यांचे उपकार आहेत, म्हणून आज त्यांचं पूजन आहे. आज 4 महिने भगवान विष्णू, कारण की शेषशय्येवर पहुडलेले आहेत. चातुर्मास आहे, सर्व बरेच संतांचं मोहन धारण आहे. आणि चातुर्मास 2 महिने संत पाळता, ग्रस्ती जीवासाठी 4 महिने आहेत. कारण की तुम्ही 4 महिन्यात जे करणार नाहीत तेवढे संत 2 महिन्यात करता, म्हणून त्यांच्यासाठी संन्यस्त वर्गासारखे 2 महिने चातुर्मास आहे.
ग्रस्ती जीवासाठी जे पाळतात त्यांच्यासाठी 4 महिने आहे. आणि म्हणून अशा प्रकारे शेषशय्यावर भगवान पावडलेले आहेत. म्हणून दुसरा एक उपकार आहे त्यांचा की तो नागदेवतेचा आज खरा पूजनाचा दिवस आहे. त्यानंतर आपण कृषीप्रधान देशामध्ये वास्तव्य करणारे सर्व शेतकरी राजे आहात. आणि हा वैज्ञानिक कारणातून भौतिक जीवशास्त्राच्या माध्यमातून सर्प हा शेतकरीचा मित्र पण सांगितलेला आहे. म्हणून त्याला आपण शत्रू मानून बसलो. आपण जसं या 84 लक्षमध्ये आपला अवतार आहे, आपला जन्म आहे, तसं तो एक सुद्धा जीव आपल्याबरोबर अवतारित आहे असं आपण मानलं पाहिजे. त्याच्याशी वैर करून किंवा तो आपला वैरी आहे, तो आपल्याला दंश करतो थोडा क्रोधित असतो. सद्गुरू जनार्दन स्वामी एक दृष्टांत सांगायचे. बाबा हो, सर्पाची येवणी केव्हा प्राप्त होते आपल्याला? ज्यावेळेस अंतकालेचं मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम. अंतकाळी जर तुम्ही रागात क्रोधात एखाद्याचा द्वेष करून जर तुमचा प्राण गेला तर तुम्हाला सर्प येवणी प्राप्त होते. सद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे. नानांचं आगमन झालं, एकदा टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे अनेक कारणं आहेत. म्हणून बहुतेक साधू संत आपल्याला आशीर्वचन देण्यासाठी इथं आलेले आहेत. म्हणून सरांच्या माईंचं मी विशेष आणि आभार मानतो की एवढं मोठं भव्य दिव्य कार्य तुम्ही अतिशय या धर्म कार्याला चांगल्या प्रकारची आणि जोड लावली. अनेक भक्तजन तुमच्या खांद्याला कार्य करतात. म्हणून सर्वांना मी आणि कोटी कोटी शुभेच्छा देतो. सद्गुरू जनार्दन स्वामींजवळ त्यांच्या चरणाजवळ एवढंच मागतो की आमच्या बाबांना अजून तुमच्या धर्म कार्यासाठी या अनाथांची माय होणं काही इतकं सोपं नाही आहे. आज पोटाचे 2 लेकरं आपल्याला जड जातात, परंतु हे बिचारे अनेकांजवळ आणि त्यांना सांगा त्या प्रसंगानुसार की बाबा हो, इथं अनाथ लेकरांचं संगोपन होतं, चिडीमुंगीचं गोशवा सर्व गोष्टी आबाल वृद्धांची सेवा होते. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करेल, अशा ह्या ठिकाणी आपण अन्नदान करणं, द्रव्यदान करणं फार पुण्याचं काम आहे. आणि म्हणून ह्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण बाबांच्या जोडीमध्ये या अनाथ लेकरांसाठी आज काहीतरी आपण त्यांच्या जोडीमध्ये टाकलं पाहिजे. आयुष्यभर त्यांनी आपली सुखाची जोडी भरली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारी असं जीवन जगणारे वैराग्याचा महामेरू म्हणजे आमचे बहुरूपी बाबा आहेत. म्हणून बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि बाबाजींनाही प्रार्थना करतो की आमच्या बाबांना, कारण की अशा प्रकारचं अजून आरोग्य दुनिया धर्म कार्यासाठी किती दिंड्या घेऊन जातात. पैठण काय, त्र्यंबक काय, पंढरपूर काय, आजही पायी जातात. लक्षात घ्या, चांगले लोक थकून जातात. माहीत आहे रस्त्यावर चालणं काही श्रम साधन आहे, परंतु आमचे बाबा गाडीवर बसत नाही. एवढा मोठा खडा तप, एवढं मोठं खडतर तप. आणि म्हणून कधी आम्ही त्यांना खडेश्वरी बाबा पण म्हणतो. एवढं खडतर तप महाराजांचं आहे. आणि म्हणून अशा महाराजांना मी बाबाजींना विनंती करेल, आम्ही ते काही त्यांचे लेकरं आहोत, पण बाबाजींना सांगतो, विनंती करतो की बाबाजी आमच्या बाबांना चांगलं आरोग्य द्या, या धर्मकार्यासाठी या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी. अशी प्रवचनरूपी सेवा 2 शब्द बोलण्याची संधी सरांनी दिली. सर्व संतांच्या माध्यमातून झालेली सेवा सद्गुरूंच्या आणि बाबांच्या चरणी अर्पण करतो. सर्वांना जय जनार्दन, जय जनार्दन, जय हरी. सर्वांनी एकदा दिनेशगिरी बाबांच्या नावाने जोरदार टाळी वाजवायची आहे की सुंदर या ठिकाणी आपल्याला ज्ञानोपदेश केला. आणि या ठिकाणी सर्व आतुरतेने वाट पाहत होते. अगदी आमच्या घरातील ज्येष्ठ आणि म्हणजे संत होण्याच्या अगोदर ते संत होते, कारण ते रामायणाचार्य होते. अगदी दिंडीमध्ये जिथं वेळ मिळेल, जिथं जागा असेल, कोणी असू नाही तर नसू, की माझ्याकडे 2 असे नाव आहे, बहुरूपी बाबा आणि राघेश्वर बाबा. लोक असू नसू, 5 असले तरी चालन, 25 असले तरी चालन, 5000 असले तरी चालन, परंतु त्यांचा मात्र नित्यनेम. दिंडीमध्ये मी कधी म्हणतो, बाबा अहो आपण 7 जण बसलो, तुम्ही प्रवचन सांगत आहे आम्हाला 6 जणाला, त्याच्यात एकाचा कान माळेगावला, एकाचा कान साळेगावला, आणि तुम्ही रामायण आम्हाला सांगताय. परंतु ज्यांनी प्रपंच त्याग करून की भगवंताची लहानपणापासून त्यांना ध्यास होता, असे आमचे राघेश्वर बाबा. आणि कायम की आत्ता वाढदिवस सुरू व्हायच्या महिनाभर अगोदरपासून त्यांची तकतक होती, कसं करणार आहे, पैसे आहे का, मी काय करू, पंगत देऊ का, पैसे आहे का तुझ्याकडे, का मी पैसे देऊ. म्हणलं बाबा सगळं आहे.
आणि खऱ्या अर्थाने यालाच म्हणतात घाण त्या आकाशी, तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी. की अगदी काल लगेच सांगितलं मी बाबांना उधळण्यासाठी 51 किलो फुलं आणतोय. किती? 51 किलो फुलं आणतोय. आणि त्यांनी एक आमचं लेकरू पादरात पण घेतलेलं आहे की त्यांच्या शेवेमध्ये आमचे जावई आहे. कुठं आहे का ते जावई आहे का? इकडे या समोर. अगदी हो तो तो करू ना, तो 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 करू ना. 5-10 मिनिट सगळे सत्काराला उठतील. हे आमचे जावई म्हणजे आता बाबा म्हणतील नंदूभाऊ, मी काय नंदूभाऊ म्हणणार नाही का. माझा जावई मी 4थी पोर दिले, त्यांना हात जोडा. मला काय जोडी तर मी दिली एकदा. या ठिकाणी आमचे सासरे मामा डॉक्टर यांचं आगमन झालेलं आहे. इथे बसा बाबांचं दर्शन घेऊन. हे सुद्धा एक खूप मोठे संत आहे. आणि त्याचप्रमाणे आमची कन्या कल्याणीताई निकम की जिचं पहिलं कीर्तन की आम्ही वाणीच्या गाड्यावर बळच उभी केली आणि बाई कर कीर्तन कर. आणि त्यावेळेला तिने कीर्तन केलं आणि आज महाराष्ट्रभर नाव गाजवलं. आमचा कृष्ण आहे. आमचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने 3 कीर्तनकार, एक त्या कोपऱ्यात, एक या कोपऱ्यात आणि एक या कोपऱ्यात. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे सगळे बसलेले आहे. त्यांचं एक आणि खऱ्या अर्थाने बाबा खऱ्या अर्थाने जे मायक लय रागारागाने पाहते आहे, लय रागारागाने कधीचे धरून. म्हणून त्यांचं एक भजन घेतो आणि लगेच रागेश्वर बाबा बोलतील आणि आपण पुढील कार्यक्रमासाठी चालूया. हे संतांचे हार बाजूला ठेवा. या ठिकाणी आमच्या भजनी मंडळांसाठी, कारण त्यांना जर नाही भजन दिलं तर ते नंतर माझं भजन काढतील, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा मी भजनी मंडळाकडे माईक देत आहे. जनार्दना नमो जनार्दनाय, ओम नमो श्री जनार्दनाय. जनार्दना नमो जनार्दनाय, ओम नमो श्री जनार्दनाय. हरे जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दना नमो जनार्दनाय, ओम नमो श्री जनार्दनाय. हरे जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दना नमो जनार्दनाय, ओम नमो श्री जनार्दनाय. जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. हरे जनार्दनाय जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दना जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दनाय नमो जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. हरे जनार्दनाय जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दनाय जनार्दनाय, सद्गुरु स्वामी जनार्दनाय. जनार्दन स्वामी महाराज की खूप खूप जय. धन्यवाद. यानंतर ताबडतोब या ठिकाणी आपल्याला जवळजवळ खूप टाईम होत आलेला आहे. या ठिकाणी ताबडतोब पुढील ज्ञानोपदेश, आशीर्वाद आणि बाबांना भरभरून शुभेच्छा आमचे राघवानंद बाबा हे देतील. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी, तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. हनुमान दादा सारखं काम करणार की, सब संतन की, सब भक्तन की,
आज के आनंद की पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करो. पालखीमध्ये विराजमान असणाऱ्या बाबाजींच्या चरणी कोटी कोटी साष्टांग वंदन करो. सर्व साधू संतांना ओम नमो नारायण. भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्व भाग्यवान आहोत. बाबाजींच्या वाढदिवसाची आपण सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट बघत आहोत आणि सर्वजण आपण बाबाजीवर मनापासून प्रेम करतो. सर्वात मोठी वस्तू म्हणजे प्रेम आहे. प्रेम ही उत्पन्नाची बाजू आहे. प्रेमाने सगळं जग जिंकता येतं आणि म्हणून कलियुगामध्ये आश्चर्य बाबाजींचं आपल्याला पाहायला मिळतं. भगवान परमात्म्याने 100 वर्षाचं आयुष्य भगवंतांनी दिलेलं आहे मनुष्याकरता. परंतु बाबांकडे बघितलं तर 125 वर्ष वय आईंचं झालेलं आहे आणि 101 मुलांचा वाढदिवस त्या 125 वर्षाच्या आईनं बघितलेला आहे. एक कलियुगामध्ये केवढं आश्चर्य आहे देवा. याला कारण आहे का अजून बाबाजींच्या हातून खूप काही जगाचं कल्याण काम करायचं आहे. म्हणून अनाथ नावच दिलेलं आहे. अनंताचे नाथांचे नाथ म्हटलेलं आहे. मुलं आहे ज्यांना कोणी नाही ते आहे. ज्या गाईला कोणी सांभाळत नाही त्यांची सेवा आहे आणि सर्वांवर प्रेम समान भावनेने आहे. तुम्ही एवढे आतुरतेने आले हे बाबाजींचं प्रेम तुम्हाला खेचून आणलेलं आहे. असं बाबाजींवर प्रेम करणारे सर्व भाग्यवंतांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. भविष्यामध्ये आपल्याला आठवण राहणार आहे का आम्ही बाबाजींचा 105व्या वाढदिवसाला म्हणजे जन्मोत्सवाला होतो. बघा जसं जनार्दन बाबांचं कार्य आहे. बाबांचं कार्य तर एक सूत्री होतं, परंतु बहुरूपी बाबांचं कार्य आहे. कोणत्याही बाजूनं गडी येऊ द्या पाडलंच पाहिजे. सगळे डाव येतात त्यांना. ही बाबांची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे आणि सर्वांचे आशीर्वाद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचे आशीर्वाद आहे. म्हणून या एवढं प्रेम बघा, एवढे संत मंडळी, एवढी सर्व आश्रम चांगल्या प्रकारचे सांभाळणारे आहे. त्या आश्रमाचा वैभव वाढवणारे हे सगळे संत मंडळी आहेत. परंतु बाबांचा वाढदिवस म्हटलं का अनेकांनी आश्रम सोडायचं नाही, चातुर्मास नियम आहे. पण आमचे बहुरूपी बाबांचा कार्यक्रम म्हणले कशाचं नियम आणि कशाचं काय. चला बाबाच्या कार्यक्रमाला. या पुन्हा एकदा या सर्व संतांचा वर हात करून टाळी वाजून आपण अभिनंदन करू, धन्यवाद देऊ. भगवान परमात्म्याला प्रार्थना करू असंच कार्य शेवटच्या श्वासापर्यंत आमचे बाबा टणटणीत राहिले पाहिजे. राहतीलच. जनार्दन बाबा ठेवणारच आहे. कारण एवढं आजच्या कलियुगामध्ये गायींची सेवा सर्वात अवघड आहे आणि ज्यांना कोणी नाही असे मुलं सांभाळायचे हे तर अति अवघड आहे. पण हे काम बाबांनीच करावं. बाबा तुमच्या चरणी आम्ही सर्व कोटी कोटी वंदन करतो आणि असाच वाढदिवसाचा उत्सव उत्तर वाढत राहू अशी भगवंताकडे प्रार्थना करू. आणि मी सर्व संतांच्या वतीनं सरांना विनंती करतो, बाबांचं पूजन होण्याच्या आधी सर्व संतांचं होईल, शेवटी बाबांचं करू. धन्यवाद. मी झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो. सर्वांना जय जनार्दन, जय जनार्दन. रामकृष्ण हरी. यानंतर बोलणारे खूप आहे पण टाईम कमी आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की फक्त 5-5 मिनटं. हो, माई पण बोलतील, कृष्णा बोलेल, कल्याणी बोलेल, कारण बोलणारे खूप आहे, वेळ कमी आहे. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी पुरुष वर्गातून कृष्णा मंडळी कृष्णा महाराज अगदी आपलं 5 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. एकदा त्यांचा पुढल्या या उन्हाळ्यात लग्न त्यांचा टाळी वाजवा. पाडव्याच्या 3ऱ्या दिवशी बरं का सगळ्यांनी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। धूम्यगडी मंदिरी वसे माझा राया, अजन्म अर्पितो तव चरणी काया। जनार्दन स्वामींशी जोडली ज्यांची नाती, प्रथम वंदितो गुरुवर्य बहुरूपी महाराजांशी। नमः पार्वती पते हर हर महादेव। त्र्यंबकेश्वर भगवान की, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। इवले रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी। खऱ्या अर्थानं अनाथांचं काळीज, अनाथांचं विश्व आणि सातत्यानं सर्व मुलांची काळजी घेऊन आज आपण पाहत आहोत केवढा अफाट जनसमुदाय बाबाजींच्या अभिष्ट चिंतन पर्व काळाच्या निमित्तानं एकत्रित आलेला आहात। खऱ्या अर्थानं 105वा वाढदिवस म्हणजे एक मोठं रहस्य आहे। आपण पाहतो 70-75 पर्यंत कुणी जात नाही, अशा काळात 105 वर्ष आणि या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात। खऱ्या अर्थानं श्रावण महिना चालू आहे। ज्यावेळेस बाबाजींचं ऑपरेशन होतं, डॉक्टर पियुषजी बांटिया, खरं तर ऑपरेशन करण्याच्या अगोदर मोठी भीती होती की त्यांना मी सांगितलं 104 वर्षाचं वय बाबांचं आहे। आणि 104 वर्षाचं वय म्हणल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी रिपोर्ट काढले तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेनं सगळे रिपोर्ट नील आले 104 वर्षाच्या वयात सुद्धा। एवढी मोठी ताकद, एवढी मोठी दिव्यत्व, डॉक्टर सुद्धा चक्क झालेत। आणि ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा जेव्हा माणसाला भूल असते तर साधारण पुढचे 3-4 तास माणूस हलू शकत नाही, बोलू शकत नाही। ते ऑपरेशन झाल्यानंतर अर्ध्या तासानं गुरुवर्य बाबाजी ही जगद्गुरु जनार्दन स्वामीची विधी करत होते, याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे। खरं तर सांगायचं ठरलं तर ह्या निष्ठा असली तर भगवंत आणि बाबाजी सर्व कार्य करून घेतात। आज बाबाजींच्या कृपाशीर्वादाने हजारो आश्रम, हजारो विद्यार्थी, बाबांनी लहानपणापासून आमच्यासारख्यांना घडवलं नसतं तर कदाचित हे रोप एवढं मोठं झालं नसतं। आज वडवृक्षाच्या फांद्याप्रमाणे हजारो विद्यार्थी, हजारो आश्रम बाबाजींचे तयार आहेत। आणि 105च नाही तर भगवान भोले बाबा आणि जगद्गुरु जनार्दन स्वामी चरणी प्रार्थना करेल, जोपर्यंत नागपंचमी आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहेत, तोपर्यंत आमच्या बाबांचा वाढदिवस आपल्या सर्व संत मंडळींमध्ये मोठ्या थाटामाटाने होत, ही बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आमचे सर्वच भक्त परिवार असतील, बाबाजींचा सर्व प्रेमाची माणसं मोठ्या या ठिकाणी दरवर्षी सालाबादानं आपण येतात। या पुढील काळातही हा बाबाजींचा वाढदिवसाचा कार्यक्रम याच मोठ्या उत्साहानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं होईल। दरवर्षी आपण ह्या मोठ्या उत्साहानं बाबाजींच्या वाढदिवसाला येतोय, येऊत राहा। आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीनं राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या वतीनं, या ठिकाणी सर्व संत समाज भक्त परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा श्रीरामपूर तालुका असेल, आमचे खैरी निमगावकर, गोंडेगावकर, सर्व भक्त मंडळीच्या वतीनं बाबाजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। रामकृष्ण। आमची रत्नकन्या की जिने महाराष्ट्रभर कीर्तनात आपलं नाव गाजवलंय आणि आपल्या आईवडिलांचंही नाव गाजवलं, अशी चल पटकन तिलाही विनंती करेल की अगदी माणूस म्हणजे हे जास्त आहे बोलणारे आणि टाईम कार्य सुसर्वदा। या ठिकाणी आपण सर्वांना ज्ञात आहे की आपण एका आनंदाच्या मेळाव्याकरता आणि एका संतांच्या आशीर्वादाकरता या ठिकाणी आलेलो आहोत। त्या संतांचे आशीर्वाद म्हणजे जसं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींनी अंगावरती जे वस्त्र धारण केलं होतं, भगवं तर होतंच, कारण बाबा भगवं अंगावरती येण्याकरता तिळतिळ रक्त आठवावं लागतं, तेव्हा भगवं अंगावरती येतं। हे शब्द आठवताय त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांपासून, कारण शिवरायांनी भगव्याला त्या ठिकाणी मान दिला। शिवरायांना वाटत होतं की भगवं शोभण्याकरता तिळतिळ रक्त आटावं लागतंय, म्हणून तर त्यांनी साधूंचा वारसा पुढं चालावा याकरता अनेक गोष्टींचं कार्य करून गेलं। एवढं सांगत बसायला वेळ नाही, परंतु ते भगवं शोभलं आमच्या स्वामींच्या अंगावरती आणि स्वामींनंतर भगवं शोभतंय हे फक्त
शंभूदशनाम जुन्या आखाड्यांच्या संतांच्या अंगावरती या भगव वस्त्राचा सन्मान करून या ठिकाणी ज्यांना तुम्ही आम्ही वासुदेव नंदगिरीजी महाराज सोडून बहुरूपी महाराज या नावाने ओळखतो. का बहुरूपी महाराज म्हणून ओळखतो तर कारण प्रत्येक क्षत्राचा रंग ज्यांच्या अंगावरती शोभतो ना त्यांना बहुरूपी महाराज म्हणताय. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. हे पांडुरंग परमात्म्या, जर तुझ्या दरबारामध्ये आमची सेवा रुजू होत असेल आणि तुझ्या दरबारामध्ये आमची सेवा आवडत असेल तर आम्हाला नाही आयुष्य देता आलं तरी चालेल, पण आमचं उर्वरित आयुष्य हा 105 वर्षाचा जो काही अभिष्टचिंतन सोहळा आहेत, हा 105 अभिष्टचिंतन सोहळा हा त्या ठिकाणी 1005 व्हावा एवढी आमच्या भक्तांची एकच अपेक्षा असावी. हे भगवान परमात्म्या, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी तुमच्या कार्यामध्ये पायावरती पाय ठेवून जे कार्य पूर्ण करताना ते या ठिकाणी आमचे बहुरूपी महाराज आहे. हे भगवान परमात्म्या, असं म्हटलं जातंय श्रावण मास चाललाय, श्रावण मासामध्ये त्या ठिकाणी ज्यांची सेवा करतात महिला मंडळ, काय नाव त्यांचं, कोणाची सेवा करतो आपण, भोले बाबाची, बरोबर आहेत की नाही. जसं बाबा म्हटलं जातं भोले बाबाचा परिवार जर बघितला तर संपूर्ण परिवार पूजनीय परिवार आहे. कसा परिवार आहे, भोले बाबाची पूजा आहे, पार्वती आई साहेबांची पूजा आहे, गणपती बाप्पाची पूजा आहे, कार्तिक स्वामींची पूजा आहे, त्यानंतर त्यांची वाहन आहे त्या ठिकाणी नंदिकेश्वर भगवान, बरोबर आहेत की नाही. आला का नाही बैलपोळा आपल्या डोळ्यासमोर. त्यानंतर त्यांनी गळ्यामध्ये जे अलंकार धारण केलेत ना त्या नागदेवतेची सुद्धा आज काय आहेत, नागपंचमी आहे. जसा त्यांच्या परिवाराचा त्या ठिकाणी संपूर्ण परिवार पूजनीय आहेत ना, तसाच आमच्या बहुरूपी बाबांचा सुद्धा संपूर्ण गुंजाळ परिवार सुद्धा कसा आहे, पूजनीय परिवार आहेत. का तर या परिवारामध्ये बाबांची सेवा आहे, बाबांच्या आईची सेवा आहे, बाबांच्या भावाची सेवा आहे, बाबांच्या भाऊजाईची सेवा आहे. आणि त्याच्याही पलीकडे बघितलं तर आपल्या गुंजाळ परिवाराचं, आपल्या त्या ठिकाणी खानदानीचं नाव उज्ज्वल करते ना, तिचं नाव आमची दुर्गाताई गुंजाळ आहेत. म्हणून या संपूर्ण परिवाराची त्या ठिकाणी पूजनीय परिवार, या परिवाराच्या चरणावरती साष्टांग दंडवत करते. याच ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवते. या व्यासपीठावरती सर्व साधू संत त्या ठिकाणी माननीय आहेत, ज्येष्ठ आहे, सगळ्यांचं नाव आता काही बाबा घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी आमचे राजगुरेश्वर नंदगिरीजी महाराज असतील, दिनेशगिरीजी महाराज असतील, संपूर्ण साधू संतांच्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत घेते. तुम्ही सर्वजण या अभिष्टचिंतन सोहळ्याकरता आलात. आता पप्पांनाही या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं सहजासहजी शक्य नाही, कारण सगळी त्यांच्या जिव्हाळ्याची माणसात. तुम्हा सगळ्यांची आम्हाला गरज आहे, कारण तुम्ही आहोत म्हणून आमचं अस्तित्व जिवंत आहे, बरोबर आहेत ना कृष्ण महाराज. खाली बसलेला समाज नसेल तर आपल्याला कोणी विचारत नाही, म्हणून तुम्ही आमचे मायबाप आहात, म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. आज या ठिकाणी मायबापांना आता प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, म्हणून सर्वांच्या नावाकरता एकच नाव घेऊन जाईल. बहुरूपी बाबांच्या चरणावरती फूल वाते वाकून, बहुरूपी बाबांच्या चरणावरती फूल वाते वाकून आज या 105व्या वाढदिवसासाठी तुम्ही सर्वजण अभिष्टचिंतन सोहळा करता उपस्थित राहिलात. म्हणून तुम्हा सर्व संत मायबापाचं नाव घेते. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचा मान राखून, बाबाजींचा मान राखून झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावरती, माझ्या संत मायबापाच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबते. जय जनार्दन, जय बाबाजी, रामकृष्ण हरी. याच्यातून घ्या. थायलंडला खेळण्यासाठी जात आहे आणि त्या खेळासाठी 1.5 लाख रुपये खर्च आहे. त्या खेळायला जाण्यासाठी 1.5 लाख रुपये खर्च मला आहे, पण मला अभिमान आहे की माझी मुलगी नाही, आपल्या नंतर आपल्या नाही, हां, माझी मुलगी की भारताबाहेर विमानानं खेळण्यासाठी जाते. म्हणून मी तिला इकडे विनंती करेल की तिने आपल्या बाबांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार तिच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपल्या बाबांचा 105वा वाढदिवस, त्यांना अभिष्टचिंतनाच्या सोहळ्यानिमित्त सर्व उपस्थित झाले व सर्वांचे मी मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि बाबांच्या आशीर्वादाने मी आता थायलंडला जाणार आहे. त्यामुळे मी बाबांचे पण आभार मानते आणि बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.
यानंतर बाबांचं दर्शन घे आणि यानंतर दुर्गाचंही या ठिकाणी पूजन बाबांच्या हस्ते होणार आहे. खऱ्या अर्थाने हा तुमचा सर्वांचा मला भेटलेला आशीर्वाद आहे आणि तुम्हाला जात जाता सांगून जाईन की मी जीवनामध्ये खूप दुःखी होतो की मला मुलगी नव्हती. जीवनात खूप दुःखी होतो की मला मुलगी नव्हती आणि सहजासहज बाबांना बोलून दाखवलं की बाबा मी तुमच्या सेवेत आहे परंतु मुलगी नाही आहे. आणि बाबांनी सांगितलं की तो जेने बाबा बसलेला आहे ना, मी प्रार्थना करेल आणि नक्कीच जनार्दन स्वामी तुला कन्या रत्न देईल. पण ते असं तसं नाही दिलं की आज जगाच्या पाठीवर की जे जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाचं नाव गाजवत आहे, आमच्या पिंपळगाव नजीकचं नाव की थायलंड ठिकाणी थायलंड सारख्या देशात, श्रीलंकेसारख्या देशात, गोव्यात, हैदराबादात कशा याच्यामध्ये तिने गाजवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी माई कुठे माई आहे का की ताबडतोब माई नंतर बाबाजी बोलणार आहे आणि बाबांचं मग पूजन होणार आहे की ताबडतोब या ठिकाणी अगदी माई भरभरून बाबांना शुभेच्छा देईल. आणि याच्यानंतर शिवगिरी बाबा आश्रमात शक्यतो यायला बसले. आता हा डबल वाढदिवस होणार आहे परंतु आता त्यांची वाट बघण्यापेक्षा कारण 5 मिनटं म्हणतात मला माहिती आहे तुमची जेवणाची वेळ झाली तर आपण याच्यानंतर बाबांचं मनोगत, बाबांचं पूजन आणि सर्व संतांचं आपण त्या ठिकाणी पूजन करणार आहोत. आणि कोणी बी आपण पण धक्काबुक्की करायची नाही. पुरुष मंडळींनी बाहेर बसायचं, महिला मंडळींनी आतमध्ये बसायचं. आणि आमचे जे सेवेकरी मंडळ आहे आणि छत्र आले की ते छत्र बाळासाहेब होळकर आलेले आहे का छत्र नाही? ठीक आहे. या ठिकाणी एक गोसेवकाचा मोठा सत्कार करायचा आहे ते म्हणजे आमचे समाधान भाऊ कापसे यांचा एक प्रथम सत्कार होणार आहे. बरं, आईचं पूजन सगळ्यांच्या वतीने कन्या तिची आली ती करत आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. ताबडतोब माईंनी बोलायला सुरुवात करायचं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्ष मंगलम तनोहरे. या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवशारुता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभि देवही सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भारतभूमी आणि या भारतभूमीमध्ये असणारा महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये असणारा नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य करावं आणि त्याचबरोबर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये आपला सर्वांचाच जन्म झाला हे म्हणजे आपलं मदभाग्य आहे. भाग्याचा उदय तो वाजोडी संत पाय आणि संतांच्या चरणावरती लीन भरण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लागतंय. हे आपलं परमभाग्य आहे. बघा, आज आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबांचा 105वा अभिष्ट चिंतन सोहळा आपण इथे साजरा करतोय. मोठ्या थाटामाटात मिरवणूक आणि इथे बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये
हा सोहळा संपन्न होत आहे, परंतु आनंद याचा वाटतोय की आजही आपण म्हणतो माणूस कधी जाईल याचा भरोसा नाही, कधी जातो याचाही भरोसा नाही, परंतु आम्ही भाग्यशाली ठरलो की आम्हाला 105व्या वयामध्येही आम्हाला आज गुरूंचा आशीर्वाद आम्हाला लाभतो. आम्ही भाग्यशाली ठरलो. कारण सद्गुरू सारखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी. आणि सद्गुरू सारखे जे गुरु पाठीशी असतात ना, आपल्याला कशाची भय चिंता राहत नाही, हे मात्र खरी आहे. ज्यावेळेस सांगून जाईल की मला काय मी कुठे कीर्तन प्रवचन शिकायला गेली नाही, परंतु सद्गुरूचा हात ज्यावेळेस पाठीशी असतो आणि सद्गुरूचं वचन ज्यावेळेस आपल्या पाठीशी असतं ना, तिथे कुठलीच भय चिंता नाही राहत. कारण अचानक बाबांनी पैठणच्या दिंडीला जात असताना, बाळा तुला संध्याकाळच्या कीर्तनाला यावं लागेल. म्हटलं संध्याकाळच्या कीर्तनाला यायचं म्हणजे काय, अचानक काय कोणी कीर्तन करतं का. आणि कीर्तन बाबा म्हणे इकडे. मी बाबांजवळ गेली आणि बाबा खरंच मला कीर्तन येऊ शकणार नाही आणि मला येणार नाही. ज्यावेळेस असं मी म्हटलं, बाबांनी खरंच डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणे सरस्वतीची विनंती कर आणि सरस्वती तुझ्या मुखावरती विराजमान होईन आणि संध्याकाळी तुला कीर्तनाला यावं लागेल. आणि खरंच पहिलंच कीर्तन माझ्या पैठणच्या दिंडीमध्ये जात असताना केलं. बाबांचे एवढे मोठे म्हणजे जे शब्द साधूंच्या मुखातून निघावं ते परिपूर्णतेला जावं, ते परिपूर्णते जाण्यासाठी आपण सिद्ध असावं आणि हे सिद्ध करण्याचं काम त्याच्यासाठी गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. असे असणारे आमचे बाबाजी एवढ्या लेकरांचा सांभाळ करतात, एवढ्या वृद्धांचा सांभाळ करतात. त्याचबरोबर जे हिंदू धर्माचं पावित्र्य असणारी गोमाता, या गोमातेची सुद्धा सेवा करत असताना बाबा सदैव इकडून आले की गायींकडं लक्ष आहे का, गायी कशा सांभाळतात याकडे बाबा आवर्जून लक्ष देत असतात. बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण एकदा बोलायला सुरुवात झालं का बंद होत नाही, परंतु वेळेचं भानही आपल्याला ठेवावं लागतं. आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबाजींच्या चरणी नतमस्तक होते. आणि त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन आमचे दिनेशगिरी बाबाजी सुद्धा आले, आमचे राघवनंदगिरी बाबाजी हे सुद्धा आले, म्हणजे विमलगिरीजी महाराज सुद्धा आले. आणि उपस्थित असणारे आमचे बालकनंद बाबा, अहोरात्र आश्रमासाठी झटणारे सगळे साधू संत आहे आणि सगळे साधू संत इथे उपस्थित झालेत. म्हणून आश्रमाच्या वतीने आणि बाबाजींच्या वतीने आणि गुंजाळ परिवाराच्या वतीने मनापासून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. जय जनार्दन, जय बाबाजी. आणि बाबाजींना अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबांनी असंच उदंड आयुष्य जगावं, आरोग्य धनमय आणि असं आयुष्य त्यांना लाभावं असे सद्गुरू जनार्दन बाबांचरणी प्रार्थना करेन. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जनार्दन, जय बाबाजी. यानंतर आमच्या आश्रमाची दुसरी सेवा करणारे आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आमच्या जोडीला आमची असणारी नाथ संगीता कुडाय, संगीता मावशी, तिचं पूजन या ठिकाणी माझ्या सासूबाई म्हणजे काकी, सासूला मी काकीच म्हणतो हा, मग त्यांच्या हस्ते त्याही ठाण्याहून आल्यात, म्हणून आजीचं नातीचं पूजन आजी करील. रामकृष्णारी. आणि यानंतर जवळजवळ हा करत बाबांचंच करत आता. हां बाबा, हो लगेच. आता यानंतर आपल्याला जो सर्वात मोठा या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे तो म्हणजे समाधान भाऊ कापसे, की ज्या अनाथांची आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा गोरक्षक म्हणून असं नावलौकिक असणार या ठिकाणी आमच्या संगीत, अहो अरे बाप नाना इकडे या द्यायची आहे की या. आणि संगीत मावशींना या ठिकाणी बाबांच्या वतीने काही लय मोठी नाही पण तू थोडीशी रक्कम बाबांच्या हस्ते देण्यात आलेले सर्वांवर टाळी वाजवायची आहे. रामकृष्णारी. यानंतर आता जे पूजन होणार आहे हे पूजन म्हणजे भव्य दिव्य असं सर्वांवर टाळी वाजवायची की आमच्या एक गोसेवकासाठी की ज्यांनी
की आज आश्रमामध्ये 90 गाया, की या 90 गायांचा चारा असेल, अनाथ मुलांचं सगळ्यांचा मामा, की प्रत्येक कोणाला कॅडबरी, कोणाला काय, कोणाला वही, कोणाला पेन. म्हणून आमच्या समाधान भाऊच्या या ठिकाणी सगळ्यांना जोरदार एकदा टाळी वाजव समाधान दादासाठी आमच्या. आणि सगळ्याला आनंदाची गोष्ट सांगून जाईल की आता झालेल्या नवीन ट्रस्टीमध्ये, की जे जुने ट्रस्टीत काही वारले हे झाले, त्यांच्या अनाथ आश्रमाचे माझ्याबरोबर सहसचिव म्हणून काम बघणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि खऱ्या अर्थाने आता सांगून जाईल की आजचा जो महाप्रसाद आहे, सर्वप्रथम या महाप्रसादाला आमच्या रौंदाचे भक्त मंडळ, आमचे अशोक भाऊ, त्याप्रमाणे अशोक भाऊ ते गेले का? अशोक भाऊ ते रौंदा भक्त मंडळ गेलंय का काय? कारण त्यांना काहीतरी कार्यक्रम होता. काय हरकत नाही, बोटे करा ना. पोपट बाबा आहे का? अच्छा, आमचं वडगाव पंगू हे म्हणजे या गावाने म्हणजे माईला दत्तक घेतलेलं गाव आहे. आणि वडगाव पंगूतील भक्तांनी रात्री 10,000 रुपयाचा किराणा या ठिकाणी करून दिला. उर्वरित कोणी त्यानंतर आमचा राहुल भोकनळ यांनी काहींनी कोणी 1100, कोणी 500, कोणी 200 असं करून या ठिकाणी हा भंडारा. कारण दरवेळेस आश्रम करत असतं, पण यावेळेस बरेचसे लोकांचं म्हणणं की दरवेळेस तुम्ही करतात, आम्हाला पण काहीतरी वाटा द्या. म्हणून त्या ठिकाणी आजचं आहे. यानंतर बाबाजींचं सर्व, बाबा बोलताय ना तुम्ही, बाबांचं अगदी 5 मिनिटाचं मनोगत व्यक्त होईल आणि सर्व संतांच्या वतीने आणि त्यांना बरं ठीक आहे. नाही ऐका ना, 1-2 मिनिट त्याला बोलून घेऊ द्या, म्हणजे मग विस्कळीत होणार नाही. त्यानंतर मग हे सगळे पूजेसाठी आलेले आहे ना, सगळेच येतील. मग संत मंडळींना मी तिकडे जवळ, हां बाबा बोलतील, मी 5 मिनिटात आलो. नमः पार्वती पते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. गौतम गोदावरी गंगा मैया की जय. नर्मदा मैया की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. दादा बजरंग बली की जय. अवधूत चिंतन सुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. जय हो जनार्दना, लागो सकळ सिद्धांच्या चरणा. या कथेचे बहुप्रसंग जाना, करी कृपा मावरी. आता नमो मौनगिरी, कथा सुरेश सवितिरी, करी कृपा मावरी. नमो नमो जनार्दना. पातरी तो कथेशी धाव घाल सभेशी, कथा रंग रंगलीशी तुम्हा चरणी अर्पितो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै गुरवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा, गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. सुस्वरूप पांडुरंगाचं रूप प्रत्यक्ष, मासा मातेचं बाळ, उगले कुळाचं उगवलेलं हे एक रोपट आहे. आज हम सब लोग के लिए बहुत खुश हों. हाँ, ये शरीर का कोई ही वाढदिवस नहीं होता है. आज जो कई वाढदिवस बना रहे हैं, मेरे काशी से हैं, हरिद्वार से हैं, गुजरात से हैं, कर्नाटक से हैं, जय साधु महंत यहाँ आए हैं. या सबका ही मैं ऋण व्यक्त करता हूँ, सबका ही आशीर्वाद लेता हूँ. नर्मदा तट से कम 11 ठिकाने छोट्या बड्या कुट्या बन गया है. गाणगापूर बना है. आचमपेट से आएले महात्मा जी आहेत तेलंगन. हे सभी अपने महाराष्ट्र का भक्त जना का प्रेम, और यह प्रेम के वास्ते अब तुम सब लोग यहाँ आए. मेरा कोई वाढदिवस नहीं है, हाँ तुम्हारा वाढदिवस है. तुम सब जनते का वाढदिवस है. भक्ति से बढ़ गए, कर्म से बढ़ गए, दान से बढ़ गई, और जनता जनार्दन से प्रेम से बढ़ गई. हाँ प्रेम बढ़ता बढ़ता हाँ तुम्हारा सबका ही वाढदिवस बड़ा हो रहे है.
एक तो मैं वारकरी संप्रदाय का हूं कि मेरे गुरु जी पहले वारकरी थे और 1969 साली बुला लिया। जब सर उसको राजीनामा देके बोले बाबा जी मैंने राजीनामा दिया। बोले बस किसने बोला था तुझे राजीनामा देने का? क्या करो तब करो, कोई पता नहीं तब क्या बोलते हैं। हम तो एक बेईमानी खाते का नौकर था, लेकिन बोले कैसा करो? तो एक ही देखे था हमने काशी में, एक आदमी खड़ा था महात्मा जी। मैं बोले बाबा ये क्या है? तो बोले उसका नाम है खड़ेश्वरी तपस्या। मैं अकेला कैसा करोगे? आप तुम्हारे मेरे पास चाहिए। बोले क्या चाहिए? तो तुम्हारा पादुका चाहिए और सबका जो भला होता है ये जाते गाँव का पादुके का होता है। घूमने घामने वाले, गाय उड़ाने वाले, बच्चे मांगने वाले जो कहीं होता है ये तुम्हारे प्रेम से मेरे गुरुजी का पादुक और बचपन रख देता है, तुमको देता है और तुम्हारा सबका ही भला होता है। हाँ खरा अर्थाने मेरा गुरुजी का युवती का ही 105वां बढ़ता दिन है। आए खेल में हाँ कितने बोलोगे? हर दिन कथा है, कीर्तन है। हमारे छोटा बच्चों को जो 1.5 वर्ष का होता उसकी माँ गुजर गए। ऐसा कृष्णानंद महाराज जी मेरे बेटे आप सबका प्रेम का है। ऐसे मेरे एक धर्म की बेटी फिर भी संगीता गोई गुंजाल, और जिसने ये शुरुआती से खटपट करके अगले चिखल में बच्चे संभाल के साथ दिया है वो है हमारा संगीता भाई सोनावणे है। आए सबको फिर त्या संगीता भाई सोनावणे से आमंत्रण से मेरी बेटी गुंजाल मैडम तो मुझे बोलना अच्छा नहीं लगता है, लेकिन उनको पता लगता है कि मैडम बोलो कि ग्रेजुएट है नहीं क्या। और धर्म बेटा दिलीप गुंजाल, इसलिए यह धर्म का जैसे आए हैं तो उनके हाथ में सब कुछ दे दिया। बेटा अब कुछ ना कुछ करे अपना 2 बच्चों को। अभी उसने बोल दिया बाबा जी जो मांगता है वो देता है। उसको दोनों को ही बेटी चाहिए थी, बाबूजी ने बेटी दी और ऐसी दी प्रसाद से कि जैसा मैंने पैठण तालुक्यात जात असताना दिंडी के वास्ते अढ़ाव परिवार गंगूताई मेरी बेटी थी, उसको 2 नारियल दे। पहला नारियल हो गए, त्याचं नाव है ज्ञानेश्वर, तो आज 40 बच्चे संभालता है। और दूसरों बोले मुझे बच्चा चाहिए, उसको बोले गंगू तेरे को बच्चा देंगे, लेकिन ये पहला तेरा रहेगा और पिछला का जो बच्चा है तो मेरा होएगा। इसका नाम है कृष्ण। उभर आके सबको दर्शन ले लो। हाँ वो प्रसाद का बच्चा है। पूरा महाराष्ट्र भर जैसे संगीता ताई ने हमारा वारकरी धर्म का ध्वज उठा है, ऐसा मेरा उठने लगा। मेरे बेटी ने तो मैंने एक दिन कीर्तन सुन के बहुत खुश हो गए कि वाह सरस्वती रिद्धि है, सिद्धि है, और बुद्धि में जाके तुम हमारा वैदिक सनातन धर्म का काम करते हैं। मैं तो सबको ले माता सरस्वती का चरण पे वंदन करता हूँ। यहाँ आए ले जब लंबे लंबे से महापुरुष हैं, अखाड़े के साधु हैं, कर्नाटक से आए हैं, नर्मदे से आए हैं, 2 साधु मेरे हरिद्वार से आए हैं, कोई काशी वाले आए हैं। सबका ही प्रेम आप महाराष्ट्र के भक्तजना ने जिनका है और महाराष्ट्र का भक्तजना का जितना ही मैं प्रयोग करोगे कार्यक्रम के बारे में। सब महाराष्ट्र के बाहर भी गुजरात में है, तेलंगाना में भी सबको पता है। गुजरात में चिमन भाई पाटिल के साये से आदिवासी लोग के बच्चों को ले सिद्धकी कॉलेज आए हैं। नर्मदा तटवार कहाँ है? नर्मदा वाला एक खड़ा रहो, नर्मदा वाला देखो ये नर्मदा तट पे है। और इसने अनेक तट पे आए है, सबको खड़ा नहीं कर सकता। आए तैसे वो तेलंगाना वाले भी आए हैं, वो भाषा महाराष्ट्र की भाषा वो जानते नहीं हैं। आप जो बोलते हो ये सिर्फ सुनते हैं, लेकिन क्या बोले क्या बोलना है ये कुछ जानते नहीं। तो मैं सबका ले यही मांगोगे गुरु जी के पास, सबका भला हो, सबका अच्छा हो, दान करो धन प्राप्त होगा। काय करो? दान करो, पर ऐसा देख के करो कि जो दान
5 बजे शराबी के दुकान पे नहीं चले जाएगा। हाँ, सोच साज के दान करो। 1 रुपया, गुरुजी कहते थे 1 रुपया धर्म के लिए दे दे, लिख के लो पत्थर के ऊपर, 99 रुपये मेरा शिवजी तुमको प्रपंच में देता है। ये धर्म है, धर्म। हाँ, क्या है वो? धर्म है। धर्म से अच्छा हो जाता है। धर्म करो, प्रेम करो। प्रेम एक धर्म है, दान एक धर्म है, ज्ञान एक धर्म है आणि सत्संग एक धर्म है। पर ये कब प्राप्त होगा? बुढ़ा बुढ़ी को कोपटा में रख के, बुढ़ा बुढ़ी के कोपटे में रख के वो प्राप्त होगा तुमको? अरे बुढ़ा बुढ़ी है खरे देवता है, उसकी सेवा करो, देव तुम्हारे घर में पानी भरेगा, काम करेगा। हमारा सावता महाराज का देखो, ये देखो सावता जी का, हमारा चोखोबा की देखो, ये हमारा पुंडलिक जिसके नाम से हमें करोड़ों लोग जगते हैं। नारायण नमस्कृते। एक तो जोर से ताली बाजो भगवान शिव जी का त्रिशूल यहाँ आके खड़ा हुए। बोलो भोलेनाथ भगवान की जय, गणपतिनाथ भगवान की जय। धन्यवाद। आज कितने ही अपने से बात करू सकता है। अबेज पुनतंबा 14 वेळा जिसने यमजी की परत भेजा। ये नगरी में कभी भी बाबा जी के कुटे में अन्नदान नहीं होता था। मेरे पंढरी के वारकरी, गोंडेगाव असेल, खैरी असेल और इनके परिसर में जो असेल, उन्हें बेचारे को बोल दिया 1 साल के अपना अन्नदान करना है। बहुत प्रेम से वहाँ ही बड़ा अन्नदान उसने कर लिया है। मैं आपको सबके लिए ओ कोपरगांव तालुका रहो, राहता रहो, चाहे श्रीरामपुर तालुका रहो और महाराष्ट्र के सबके ही जनते के लिए मैं मेरे गुरुजी की वास्ते कुछ मेरे सेवे में कसूर होता हो तो मुझे माफ़ कर देना। आप सबका ही मैं नमस्कार करता हूँ, सबका आशीर्वाद देता हूँ। आए मेरे सब साधु जन भाई और लंबे लंबे से आए बुढ़ा बुढ़ी से, ये सबका ही साधु का मैं आशीर्वाद लेता है कि इनका आगे अवश्य बढ़ का जाओ और वैदिक हिंदू सनातन धर्म का ध्वज इसके हाथ से पढ़ते पढ़ते भटकते रहो। यही मैं शिव जी के चरण पे, पंढरीनाथ का चरण पे विनंती करता हूँ। और बोलता बोलता कोई चूक हो गई मेरे वाणी से तो मैं आपके सबके पास माफी मांगता हूँ, मत्था टेकता हूँ और वाणी का पूर्णविराम देता हूँ। त्यानंतर सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये बिलोरे मामांचं भव्य दिव्य असं पूजन, आमची ही आश्रमाची अन्नपूर्ण मैया आहे, त्यासाठी जोरदार टाळी वाजवायची आहे। जेवयामध्ये 4-4, 5-5, 10-10 हजार पब्लिकचा स्वयंपाक एकटा म्हातारा त्याच्या जोडीला असणार। त्यांची टीम आली का? 2 मिनिटांना आता दंत मेळा त्यांचं माईंच्या हस्ते पूजन होईल। आणि दुसरं पूजन म्हणजे आमचे जावई, की आमच्या जावईंनी सुद्धा सांगण्याजोगं येतो सगळ्यांना की आमचे जे शिवाजी जावई आहे संत सेवक आहे आणि संत सेवकच नाही तर आश्रमाचं खूप मोठं माझं वैभव आहे। म्हणून आमच्या जावईंचं पण या ठिकाणी बाबांच्या हस्ते पूजन होईल। शिवाजी जावईंनी पुढे यायचं आहे आणि महाराष्ट्रभर या अनाथ आश्रमाचं नाव गाजवणारे आमचे लोकशाही न्यूजचे संपादक सुदाम बाबा कुठे आलाय का? चाललं बाबा, किती वेळा नाव पुकारायचं? आमचं सुदाम बाबासाठी टाळी वाजवा सगळ्यांनी की आश्रमामध्ये आतापर्यंत आश्रमात काम करत होता की आमचा बाबा आणि आश्रमाचा पहिला मुलगा आहे, त्यासाठी आमच्या सुदाम
नवे